रस्ता रोक आंदोलन असल्यामुळे 1 घंटा वारंग्यामध्ये थांबावं लागलं मला। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 31व्या दिवशी। तर आज मला कॉलेजला जायला लेट झालं होतं कारण की मी उठले होते 9 वाजता करेक्ट। मग काय 10 वाजेपर्यंत रेडी झाले आणि नंतर गेले मी बस स्टॉपला। आणि बस स्टँडला एवढी गर्दी होती की नाही बस, आणि लेकर तर एवढे खंडीवर कुठून आले काय माहित। जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर सकाळीच करा, कारण की बसला जागाच राहणं गेली बिलकुलच। कॉलेजला तर पहिलेच लेट झालं होतं आणि वारंग्यामध्ये गेल्यानंतर अजून आंदोलन होतं तिथं, आणि तिथं गेल्यानं म्हणली की आम्हाला 3 घंटा तर थांबावं लागते म्हणजे ट्रॅफिक मध्ये। परत हातगावला पण जाता येणं गेलं होतं। मग मी ठरवलं होतं कोणाच्या तरी बाईकवर जायचं म्हणून। आता रस्ता रोक आंदोलन म्हणल्यानं बाईकला पण जाऊ देणं गेलं होतं कोणी। 3 घंट्याचं आंदोलन म्हणून 1 घंट्यामध्ये सोडून दिलं होतं सगळ्यांना। बसच्या खाली तर शहाणपणानं उतरले होते, परत त्याच बसमध्ये जाऊन बसले। आता तुम्हाला काय वाटत असेल, ब्लॉगर रोजच प्रवास करते, ब्लॉगरला रोजच जागा भेटत असेल, पण तसं काही नाही, मला पण जागा भेटली नव्हती आणि याच कारणामुळे मी 2-4 दिवसामध्ये नक्की बिमार पडणार आहे। तुम्ही लिहून घ्या बघा। गाडी डायरेक्ट पंढरपूरची असल्यामुळे मधातले काही स्टॉप नव्हते आणि गाडी डायरेक्ट नांदेडला थांबणार होती। जागा भेटायचा तर काही चान्सच नव्हता बघा। आता इतक्या वेळ उभं टाकून पाय दुखत होते, मग काय खालीच बसले बघा पायऱ्यावर। आता कॉलेजमध्ये गेल्यानं माझं आजचं प्रॅक्टिकल तर पूर्णच गेलं होतं, कारण की मला कॉलेजमध्ये पोहोचायला वेळ लागला होता। त्याचबरोबर दुपारी 2 वाजता पाऊस चालू झाला होता नांदेडमध्ये। आता किती दिवसापासून माझा विचार चालू आहे छत्री आणायचा, पण काय आणणं झालं नाही। श्रेयाकडे तर मस्त स्टॉल होता आणि संजूकडे पण छत्री होती, पण मी अशी एक मुलगी आहे या दोन्ही साहित्यापैकी एक पण साहित्य मी काय करत नाही। मग काय संजूने तिच्या छत्रीमध्ये घेतलं, पण अर्ध्याच्या वर तर अंगवल्लं झालं होतं माझं। शिरीला बाय केल्यानंतर गेल्या नमस्कार चौक मध्ये। आता 6 वाजेपर्यंत थांबली होती तिथं, एक पण बस थांबली नाही एवढ्या पावसाचं। तोवर तर माझं तेवढ्या पावसामध्ये अंग ओलं झालं होतं पूर्ण, आणि थंडी पण खूप वाजू लागली होती मला। नाईलाजानं मला ट्रॅव्हल्स मध्ये बसावं लागलं होतं, आणि ट्रॅव्हल्स तर तुम्हाला माहितच आहे किती लवकर जाते ते हातगाव मध्ये। 1.5 घंट्याचा रस्ता 2 घंट्यामध्ये नेते।